नमस्कार मंडळी, मी गणेश गुरुनाथ पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे फोंडाघाटचा गणेश या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी उठले, आंघोळ वगैरे केले, तयारी केले. त्यानंतर मी जाऊन निघाले बाजारसाठी. स्प्लेंडर वगैरे घेतले. मी जाऊन पोचले फोंडा बाजारात दिले. फोंडा बाजारातलं काम वगैरे केलं. त्यानंतर मित्रांनो आम्ही इलो आज ओमकारच्या चायनीज सेंटरवर CCTV बसवूसाठी. CCTV वगैरे बसवून झाले. तसे आम्ही दुपार झाल्या कारणाने आम्ही इलो चेतन हॉटेलमध्ये जेवू. ऑर्डर येईल गुरुवार असल्या कारणामुळे मी व्हेज थाळी घेतलेलं आहे. मित्रांनी घेतलेली आणि हाफ चिकन अंडी आणि रोटी. जेवण वगैरे झालं. तसं आम्ही संध्याकाळी 4 वाजता येलो हनुमंताच्या देवळात. हनुमान जयंती असल्यामुळे हनुमंताच्या पाया पडू. हनुमंताच्या पाया वगैरे पडलो. पाळण्याचं वगैरे दर्शन घेतलं आहे. सजावट आणि डेकोरेशन एकदम भारीच केलेलं होता. तवसर बघितले तर तेवढ्यात प्रथमेश बुवांचा भजन चालू होता. त्यानंतर आम्ही संध्याकाळी इलो आमच्या घाटात फिरू. फोंडा घाटमध्ये एवढा भारी वातावरण झालं की नाही मित्रांनो, तर आम्ही तुमका शब्दात सांगू शकत नाही. फोंडा घाट चढताना एवढा भारी वाटत होता की नाही. कोकणचं निसर्गरम्य वातावरण आणि फोंडा घाटची आमच्या हवा एकदम भारीच असता. त्यानंतर आम्ही 9 वाजता रात्री इलो नाटक बघू. मारुती मंदिरमध्ये जयंती असल्या कारणाने इकडे ठेवलेलं होतं दशावतारी नाटक. दशावतारी नाटक किती भारी झालं ह्या तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आजचं ब्लॉग कसं वाटलं तो सांगा आणि अशा नवनवीन ब्लॉगसाठी लाईक, कमेंट आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय हनुमान.